नमस्कार मित्रांनो, आज मी संतोष शेषराव पुपलवाड आपल्या सेवेत आलोय. क्लस्टर लेवलवरून म्हणजेच केंद्रप्रमुखाच्या लॉगिनवरून शालेय पोषण आहारची मागील दिवसाची माहिती कशी भरायची याचा व्हिडिओ घेऊन. मला अपेक्षा आहे की हा व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच क्लस्टर लेवलवरून शालेय पोषण आहाराची मागील माहिती कशी भरायची हे तुम्हाला नक्कीच लक्षात येईल. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, आपल्या गुगलच्या होम पेजवर जाऊन education.maharashtra.gov.in या वेब पेजवर टाईप करायचं, पेज ओपन करायचं आहे. नंतर MDM लॉग इन केल्यानंतर केंद्रप्रमुखाचा युजर आयडी टाकायचा आहे. युजर आयडी टाकल्यानंतर लगेच खाली पासवर्ड सुद्धा टाकायचा आहे. पासवर्ड टाकणं झाल्यानंतर खाली चौकोनी डब्यामध्ये काही अंक असतील, त्याला कॅप्चा म्हणायचं. त्या कॅप्चा त्याच्या खालच्या रिकाम्या चौकटीत टाकायचा आहे. रिकाम्या चौकटीत टाकल्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्याला जे पेज येईल त्यावर दिनांकाचा तिथं कर्सर न्यायचं, दिनांकाच्या ठिकाणी कर्सर न्यायचं आणि आपल्याला ज्या दिनांकाची माहिती भरायची आहे तो दिनांक निवडायचा आहे. पहा, या ठिकाणी व्हिडिओ मी दाखवत आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कृती जर का तुम्ही लक्षात घेतली तर तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ लक्षात येईल. पहा कशाप्रमाणे मी माझी शाळा सिलेक्ट करत आहे. शाळा सिलेक्ट कर्सर नेऊन शाळा सिलेक्ट करायची आहे. शाळा सिलेक्ट केल्यानंतर ॲडला क्लिक करायचं आहे. यानंतर आपल्या शालेय पोषण आहार माहिती भरण्याचा पेज येईल. नंतर आपल्याला डाळ सिलेक्ट करायची आहे. यानंतर हजर विद्यार्थी आणि लाभार्थी विद्यार्थी हे सुद्धा भरायचं आहे. ही माहिती आपल्याला अगोदर पूर्वतयारी म्हणून आपल्याजवळ पाहिजेत. हजर विद्यार्थी आणि लाभार्थी जितक्यापर्यंत आपली शाळा 1ली ते 4थी पर्यंत शाळा असलं तर 1ली ते 4थी पर्यंतच्या माहिती तयार ठेवा. 1ली ते 5वी पर्यंत असली तर 1ली ते 5वी पर्यंत माहिती ठेवा. 7वी पर्यंत शाळा असेल तर तिथपर्यंत माहिती तयार ठेवा. आपण नंतर अपडेट करायचं आहे. नंतर ओके करायचं आहे. नंतर आपल्याला पुढील दिनांकाची माहिती भरण्यासाठी पहिलं पेज येईल, डेटचं पेज येईल. पुन्हा आपल्याला डेट सिलेक्ट करायची आहे. पुन्हा तीच प्रोसिजर आहे. पण या ठिकाणी मुद्दामून यासाठी दाखवायलो की आपल्याला लक्षात येईल की एका दिवसाची माहिती भरल्यानंतर पुढच्या दिवसाची माहिती कशी सिलेक्ट करायची. त्याचप्रमाणे प्रोसेस आहे. केंद्रातल्या सर्व शाळा या ठिकाणी दाखवतात. त्यापैकी आपली शाळा आपल्याला निवडायची आहे. आपली शाळा निवडून त्या दिवशीचा मेनू डाळ कोणची आहे ते सिलेक्ट करायचे आहे. हजर विद्यार्थी व लाभार्थी सुद्धा सिलेक्ट करायचे आहेत. अपडेटला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी येते माहिती की तुमची माहिती यशस्वीरित्या भरण्यात आली आहे. नंतर लॉग आउट करायचं. या ठिकाणी मित्रांनो, क्लस्टर लेवलवरून शालेय पोषण आहाराची माहिती कशी भरायची मागील शिल्लक याचा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच